व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतीये. गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन. कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज. राज इव्हेंट्स. संपर्क 9856468682 आणि 98599497. आजच आपला स्टॉल बुक करा. टेंडर झालेली कामे तात्काळ सुरू करा. नामदार हसन मुश्रीफ. सीपीआर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तब्बल 175 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. टेंडर झालेली कामे तात्काळ सुरू करा अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत केली. 1100 बेडच्या रुग्णालयासाठी मंगळवारी 31 डिसेंबर रोजी बैठकीचं आयोजन केले आहे. तेही काम 2.5 वर्षात पूर्ण होईल असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बैठकीला बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महाविद्यालयातील अधिकारी उपस्थित होते. सीपीआर येथील अतिक्रमणे हटवा, हे जर काम जमत नसेल तर अधिष्ठाता यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी अशा शब्दात मुश्रीफ यांनी सुनावले. यावेळी बैठकीत शांतता पसरली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआर परिसरातील इमारतीच्या डागडुजीसाठी 44 कोटींचा निधी उपलब्ध झाला. येथील 2 इमारतींची कामे पूर्ण झाली तर 7 इमारतींची कामे 25% पूर्ण झाली आहेत. दूधगंगा इमारतीमधील 8 वॉर्ड पैकी 4 वॉर्डचे काम पूर्ण झाले आहे. वेदगंगा इमारतीचे काम 20% तर मनोरुग्ण विभागाचे काम 75% झाले. उर्वरित 7 इमारतींची कामे मार्च 2025 पर्यंत तर 10 इमारतींची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील. या बैठकीस अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.व्ही. तोंदले, महेश कांझर तसेच डॉक्टर अनिता सैबनावार, डॉक्टर सुरेश गंधम, डॉक्टर सुनील शहा, डॉक्टर संगीता कुंभोजकर, डॉक्टर अपराजित वालावलकर, डॉक्टर भास्कर मूर्ती, प्रशासन अधिकारी अजय गुरव आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.